नॉर्मली जरी आपण बघितलं ना, तरी मेनार्कीच्या काळामध्ये हळू-हळू वजन वाढत असतं. म्हणजे पिरियड्स येण्याचा जो काळ असतो त्याच्यात वजन वाढत असतं. आणि मग पिरियड साधारणपणे एक 12व्या वर्षी येतात, की या ती 12व्या वर्षी जसं आपण म्हणतो आणि तिथून ते 50व्या वर्षापर्यंत. तर तद्वर्षात द्वादशात ऊर्ध्वं याती पंचाशतकशतम् म्हणजे 12व्या वर्षापासून 50व्या वर्षापर्यंत पिरियड्स येतात. आता साधारणपणे पिरियड पहिल्यांदा आल्यानंतर एक 6 महिने, 8 महिने काही वेळेला इरेग्युलर असतात. ते नॉर्मल कन्सिडर करता येऊ शकतं. पण त्याच्यापुढे जाऊन सुद्धा जर का पिरियड इरेग्युलर राहत असतील, तर मग मात्र आईनी कोणत्याही जवळच्या आयुर्वेदिक डॉक्टरांना त्या मुलीला घेऊन यायला पाहिजे. मग ही सिम्प्टम्स ओळखायची कशी? असं जर बघितलं, तर नॉर्मल जसं आपण म्हटलं, की वजन थोडंसं वाढत असतं, पण हे जरा जास्तीच वाढतंय, असं जर व्हायला लागलं ना, तर डोक्यात ती शंकेची घंटा वाजली पाहिजे. त्याच्यानंतर दुसरा एक महत्त्वाचा भाग जो आहे ना, त्याच्यामध्ये केस गळायला सुरुवात होते, हार्मोनल चेंजेस झाल्यामुळं. तर केस गळणं हा एक भाग बऱ्याचदा बघायला मिळतो आणि नॉर्मलपेक्षा खूप जास्ती केस गळतात, असं स्पेसिफिकली पेशंट सांगत असतात. तर आता ह्याच्यामध्ये आणखीन लक्षण एक महत्त्वाचं असं असतं, की पिंपल्स खूप यायला लागतात. जस्ट बिफोर एखादा पिंपल येणं म्हणजे मेन्सेसच्या आधी पिंपल येणं हे नॉर्मल आहे. त्याच्यामध्ये फार काही अगदी काळजी करण्याची गोष्ट नाही. परंतु फारच जास्त पिंपल्स येतात. पिंपल येऊन गेल्यानंतर त्याचे डाग पडतायत, चेहरा खूप तेलकट होतोय. असं जर का असेल ना, तर ते एक लक्षण पी समजलं जातं. आणखीन एक महत्त्वाचा भाग आपण बघितलं, की वजन वाढणं, केस गळणं, पिंपल्स. आणखीन एक महत्त्वाचा भाग, की ह्याच्यामध्ये सुद्धा जाऊन आपण लक्ष नाही दिलं, पिरियड इरेग्युलर व्हायला लागले आणि मग त्याच्यामध्ये स्कॅन्टी मेन्सेस होणं, की पिरियडला एकदम कमी ब्लीडिंग होणं. नॉर्मली 3 दिवस, 4 दिवस तरी ब्लीडिंग व्हायला पाहिजे. एखादा दिवस ब्लीडिंग होणं किंवा 2 पिरियडमधलं अंतर खूप जास्त वाढणं. नॉर्मली 21 दिवसांच्या पुढे आणि 45 दिवसांच्या आत पिरियड यायला पाहिजे. पण जर का तो 1.5 महिने, 2 महिने, 3 महिने असं जर का होत असेल ना, तर मग त्याच्यामध्ये आपण लक्षात घ्यायला पाहिजे हे सुद्धा पी-सी-ओ-डीचं सिम्प्टम आहे. आणखीन त्याच्याही पुढे जाऊन बघितलं, इथेही आपण दुर्लक्ष केलं, तर काही वेळेला फेशियल हेअर ग्रोथ व्हायला लागते आणि मग त्याच्यामध्ये मग दिसायला ऑड वाटायला लागल्यावरती मग पेशंट्स येतात असं होतं. सो ही सगळी लक्षणं जी आहेत ना, ती सुरुवातीपासून ते अगदी सगळ्या पी ज्याला म्हणतो तिथेपर्यंतची सगळी लक्षणं आपल्याला दिसतात.